नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे. चौथ्या दिवशीचा खेळ हा चांगला राहिला आहे, पण तरी थोडीशी तक्रार माझी भारतीय संघाबद्दल आहे. काय तक्रार आहे? फलंदाजांबद्दल आहे का गोलंदाजांबद्दल आहे? तुम्हाला लवकरच सांगणार आहे, तेव्हा अजिबात कुठेही जाऊ नका. बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. पावसाने पहिली गोष्ट म्हणजे कृपा केली. या सामन्यावरती आत्तापर्यंत 4 दिवसाच्या खेळामध्ये व्यत्यय आला, परंतु तो त्रासदायक व्यत्यय नव्हता, म्हणून पावसाने कृपा केली असं मी म्हणतोय. चौथ्या दिवशीचा खेळ चालू होत असताना भारतीय फलंदाज आपल्या हातात असलेली आघाडी अजून किती वाढवतात आणि कशी वाढवतात याची थोडी उत्सुकता होती आहे. आणि जी माझी नाराजी आहे ती याच्याबद्दलच आहे की भारतीय फलंदाजांनी आघाडी वाढवली पण कडक बॅटिंग केली नाही. बघायला गेलं तर या खेळपट्टीवरती फलंदाजी करणं अशक्य नाही आहे, परंतु काही जागा अशा आहेत की जिथनं बॉल वळतो आहे. श्रीलंकेच्या दोन्ही स्पिनरनी खूप सुरेख बॉलिंग केली, पकडून ठेवलं होतं भारतीय फलंदाजांना. आणि हवेतून फटका मारत असताना पहिल्या इनिंगमध्येही काही फलंदाजांनी विकेट गमावली, दुसऱ्या इनिंगमध्येही काही फलंदाजांनी विकेट गमावली. आणि ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की संयम ह्याची कमतरता होती आणि त्याचबरोबर स्पिनर्सना कसं खेळायचं, कुठं मारायचं याची थोडीशी द्विधा मनस्थिती भारतीय फलंदाजांची झालेली दिसली. त्यामुळे मी म्हणेन की जर तुम्ही धावफलकावरती नजर टाकली तर के.एल. राहुलनी थोडीशी बरी बॅटिंग केली, त्याच्यानंतर पडिक्कलनी चांगली चमक दाखवली आणि रिषभ पंतनी अर्धशतक करताना विचित्र पद्धतीने फटके मारले, परंतु तो विश्वासाने खेळत होता. या तिघांचा अपवाद सोडला तर संपूर्ण धावफलक हा एकेरी आकड्यातला आपल्याला दिसतोय. जयस्वालनी अगदी सुरुवातीला विकेट गमावली. शुभमन गिल हा दोन्ही इनिंगमध्ये एका अर्थाने फलंदाज म्हणून अपयशी ठरलेला आहे. आणि के.एल. राहुलनी पहिल्या इनिंगमध्ये म्हणलं तर 80 धावांची खेळी केली, दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा बऱ्यापैकी खेळी केली, पण त्याच्यामध्ये तो आत्मविश्वास जाणवला नाही, ही माझी खंत आहे. रिषभ पंतनी जरा गोलंदाज आणि कप्तानाला विचारात ठेवलं की हा कुठल्या क्षणी आता कुठल्या बाजूला फटका मारेल, अशा अवस्थेत ठेवल्यामुळे त्यांना धावा काढताना अडचण आली नाही. कारण त्याने 8 बाउंड्रीज मारल्या, 2 सिक्सर मारल्या, त्याच्यातली एक सिक्सर जी होती ती गॉलचा जो किल्ला आहे त्याच्या रस्त्यावरती जाऊन पडली. आणि हे लक्षात घ्या, ती स्पिनरला नाही, फास्ट बॉलरला मारलेली सिक्सर होती. म्हणून भारतीय संघाचा डाव जरी गुंडाळण्यामध्ये श्रीलंकन गोलंदाजांना यश आलं तरी सामना त्यांच्यापासून दूर गेलेला होता. आखूट टप्प्याचा मारा त्यांनी प्रभावी केला. फास्ट बॉलर आसिता फर्नांडो, लाहिरू यांनी कष्ट केले आणि त्याचं यश त्यांना मिळालं. कारण दुसऱ्या डावामध्ये स्पिनर्सला कमी विकेट मिळाले आहेत, फास्ट बॉलर श्रीलंकेचे जे होते त्यांनी जास्त विकेट काढले आहेत. तरीही जो धावांचं ओझं होतं ते बऱ्यापैकी वाढलेलं होतं. 372 धावा विजयासाठी चौथ्या डावामध्ये वळणाऱ्या विकेटवरती काढणं. भिंगरी विकेट नाही आहे गॉलचं, मी पहिल्यांदाच सांगतो, भिंगरी विकेट नाही आहे, परंतु गोलंदाजांना थोडी मदत नक्कीच मिळते. आणि भारतीय फिरकी गोलंदाजांमध्ये तेवढा दम नक्की आहे समोरच्या फलंदाजांच्या मनामध्ये शंका निर्माण करण्याचा. जेव्हा श्रीलंकेचा दुसरा डाव चालू झाला तेव्हा परत त्यांची अडखळती म्हणजे सुरुवातीला त्यांनी थोडा बचाव केला, पण नंतर त्यांच्या फलंदाजांना ना ते तंत्र सापडत होतं, ना दडपणाचं ओझं झेपत होतं आणि ह्याच्यामध्ये त्यांच्या विकेट गेलेल्या आपल्याला दिसलेल्या आहेत. भारतीय क्षेत्ररक्षकांनी चांगले झेल काही पकडलेले आहेत, पण याच्यातला जुरेलनी जो उडाराचा झेल पकडला मानवसुतारच्या बॉलिंगवरती, तो जरा मला विवादास्पद वाटला. कारण त्याची बोटं जरी बॉलच्या खाली होती झेल पकडत असताना, तरी तो बॉल उचलत असताना एक क्षण तो बॉल जमिनीला टेकल्यासारखा वाटत होता. त्यामुळे थर्ड अंपायरच्याकडे जरी हा निर्णय गेला तरी तो निर्णय मला विवादास्पद वाटला. आणि तसाच एक विवादास्पद निर्णय हा के.एल. राहुलला LBW न देण्याच्या बाबतीत मला वाटला. कारण जेव्हा बॉल गुडघ्याच्या खाली लागलेला दिसतो तेव्हा या खेळपट्टीवरती बॉल स्टंपावर न जाण्याची शक्यता मला तरी कमी वाटते. त्यामुळे थर्ड अंपायरचे निर्णय, 2 निर्णय, एक भारताच्या के.एल. राहुलचा LBW न दिला जाण्याचा आणि दुसरा उडाराला झेलबाद देण्याचा निर्णय मला पटलेला नाही आहे. तुम्हाला त्या बाबतीत काय वाटलं हे मला नक्की तुम्ही कॉमेंट पीसमध्ये सांगा.
मी तर एवढंच म्हणेन की कप्तान धनंजय डिसिल्वा यांनी आणि दिनुशानी, ज्यांनी सोनल दिनुशा ज्यांनी पहिल्या इनिंगमध्ये अफलातून शतक केलं आहे, यांनी शेवटी जास्त पडझड होऊन दिली नाही, म्हणून चौथ्या दिवशीच्या खेळाला जरा तरी रूप आलं. वाईट वाटलं दिनेश चंडीमलचं, कारण बाउंड्री अडवण्याच्या प्रयत्नामध्ये त्याला डोक्याला मार लागला आणि त्याला कन्कशन सबस्टिट्यूट म्हणून सूर्या बंधाराला घेण्यात आलं आणि त्याचीसुद्धा विकेट गेलेली आहे. म्हणून मी म्हणेन की श्रीलंकन संघ आत्ता चांगल्याच अडचणीत सापडलेला आहे. भारतीय संघाला उरलेले फलंदाज बाद करून गॉल कसोटी सामन्यापासून रोखणं हे त्यांना खूप अवघड जाणार आहे. अर्थात पहिल्या इनिंगमध्ये जर का तुम्ही पाहिलं तर दिनुशा आणि डिक्वेलानी जबरदस्त लढत दिलेली होती. तीच लढत दुसऱ्या इनिंगमध्ये 5व्या दिवशी हे किती वेळ देतात हे बघणं मजेदार ठरणार आहे. दिनुशाचा खेळ मला आवडायला लागलेला आहे. पहिल्या इनिंगमधल्या शतकामुळे नाही आहे, तो ज्या पद्धतीने समोरच्या गोलंदाज आणि त्या समोरच्या टीमच्या कॅप्टनच्या मनामध्ये शंका निर्माण करतो. रिव्हर्स स्वीपचा वापर तो फार पद्धतशीर पद्धतीने करतो. त्यामुळे स्वीप आणि रिव्हर्स स्वीप या दोन्हीचा वापर कुठल्या बॉलवरती करायचा याचं तंत्र त्याला अवगत झालेलं आहे. आणि त्याचबरोबर फास्ट बॉलरला खेळत असताना तो डगमगत नाही, शांतपणे बॅटिंग करतो. त्यामुळे सर्वात अनुभवी फलंदाज धनंजय डिसिल्वा आणि त्याला मिळणारी दिनुशाची साथ ही 5व्या दिवशी किती वेळ तग धरते याच्यावरती बरंच काही अवलंबून आहे. पावसाचा थोडा व्यत्यय 5व्या दिवशीसुद्धा येणार आहे, परंतु तो घनघोर पाऊस येणार नाही आहे. त्यामुळे भारतीय संघाला पहिला कसोटी सामना जिंकण्याच्या प्रवासाला अडथळा येणार नाही असा माझा अंदाज आहे. अर्थात थोडीशी लढत ही समोरची टीम देणारच आहे, कारण तेवढी क्वालिटी त्यांच्याकडे आहे. परंतु ह्याच्यामध्ये मला अजून तरी कुलदीप यादवला कमी बॉलिंग दिली गेलेली आहे आणि त्याच्याचबरोबर त्याला जेव्हा संधी मिळाली बॉलिंगची तेव्हा त्याचा बॉल विकेटवरती पडल्यानंतर निघत नाही आहे, ही मला चिंतेची गोष्ट वाटते. आणि ती चिंता अशी आहे की जर का त्याला या दुसऱ्या डावामध्ये बॉलिंग मिळाल्यानंतर प्रभाव पाडता आला नाही तर कदाचित समोरच्या संघामधल्या लेफ्ट हँडरची संख्या बघून दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघ सारा जैनला त्याच्या जागी संधी देऊ शकतो. कारण मानव सुतारला सर्वात जास्त चांगला बॉलर म्हणून या सामन्यामध्ये बघायला मिळालेला आहे. जडेजा आणि कुलदीपपेक्षाही त्याचा प्रभाव पडलेला आहे. ही गोष्ट लक्षणीय बदल करणारी आहे असं माझं तरी मत आहे. म्हणून 5व्या दिवशीच्या खेळामध्ये सामना किती लांबतो, श्रीलंकन फलंदाज किती लढत देतात आणि भारतीय संघ अडचणीतनं मार्ग काढून विजयाचा प्रवास कसा करतो हे बघण्यासाठी मी मैदानावरती परत एकदा नव्या उत्साहाने येणार आहे. तुमचं मत काय या चौथ्या दिवशीच्या खेळाबद्दल? भारतीय संघाच्या फलंदाजीमध्ये ती आश्वासकता मला दिसली नाही. तुमचं त्याच्याबद्दल मत काय आहे? त्याचबरोबर जे 2 थर्ड अंपायरचे निर्णय होते त्याच्याबद्दल मी भाष्य केलं, त्याच्याबाबत तुमचं म्हणणं काय मला नक्की कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदा शेवटचं तुम्हाला हे गॉलचं दृश्य दाखवतो, कारण मला दरवेळेला याचा आनंद मिळतो आहे. तुम्ही थोडासा घ्या. बाय बाय.